खूप दिवसापासून विचार चालू होता शेवई बनवायचा आणि आज फायनली रात्रीच्या जेवणामध्ये बनवली शेवई. खूप छान लागते मला आणि गार्गीला तर फार आवडते. त्यासोबत पापड, आईच्या हाताचा नागलीचा पापड खूप भारी कॉम्बिनेशन. मस्त रात्रीचं जेवण आपटलं आणि उद्याची तयारी आजच करून घ्यायची होती. म्हणून एक वाटी चणा भिजत घातला आणि हा चणा माझ्या मावशीने दिलेला होता त्यांच्या शेतातला. छान असं चणा भिजत घालून म्हटलं चला लगे हा तेल पण बनवून घ्यावं, कारण उद्या होता संडे आणि मला करायचं होतं हेअर ऑइलिंग. त्यासाठी सगळ्यात अगोदर वाटीमध्ये ना खोबरेल तेल घातलं आणि थोडेसे कढीपत्ता घातला आणि मेथीदाणा छान असं उकडून घ्यायचं आहे. जास्त नाही, फक्त 2च मिनटं त्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे. छान असं मस्त थंड झालं की कोमट होऊ द्यायचं आणि मग लावायचं केसांना. सगळ्या केसांना छान असं मालिश करून घ्यायची, एक एक भागाला जुडा मारून ओव्हरनाईट सोडून द्यायचं. बस दुसऱ्या दिवशी छान असं मस्त हेअर वॉश केला आणि केस खरंच खूप छान होता. बोरिंगच्या पाण्याने ना माझे खूप सारे केस गळत आहे, म्हणून मी हे रेमेडी जी आहे ना तर ती यूजच करत असते. कारण असं जर हेअर ऑइलिंग केली ना तर बऱ्यापैकी केसांना थोडं शायनिंग पण येते आणि केस गळती थोडी कंट्रोलमध्ये राहते, मला तरी वाटतं. सो नक्की ट्राय करून पहा. छान अशी मस्त तयारी केली आणि लागले कामाला. म्हटलं चला आपला चणा टम्म फुललेला होता आणि आत्ता याला मला बनवायची होती उसळ. छान अशी उसळ बनवली आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगते उसळीमध्ये काय काय टाकलं मी. तर एक मोठा कांदा, एक मोठा टमाटर, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता घातला, जिरं घातलं आणि थोडंसं लसूण घातला. छान परतून घेतलं तेलामध्ये. सगळ्या गोष्टी मस्त परतून घ्यायच्या आहेत आणि बेसिक मसाले घातले, चटणी, हळद, नमक अशा गोष्टी घालून छान सगळ्या गोष्टी परतून त्यात चणा सोडून द्यायचा आहे आणि साधारण त्यामध्ये 1 वाटी एवढं पाणी घालायचं आहे, जेणेकरून ना आपला चणा चांगला मस्त असा वाफून जाईल. छान 1 वाटीभर पाणी घालून कमीत कमी 4 शिट्ट्या देऊन घेतल्या मी, कारण त्याला थोडंसं गळू दिलं की बरं लागतं. जोपर्यंत चणा होत होता तोपर्यंत मी बाजूलाच कॉफी करून घेतली. म्हटलं चला सध्या चहा बंद केली आहे म्हणून कॉफीच घेते आहे आणि कॉफी फार आवडायला लागली म्हणून कंटिन्यू करते आहे. त्यानंतर दोघांना मस्त प्लेट करून घेतले आणि हा आमचा नाश्ताच होता. तर चला नाश्ता करून घेतला. असा होता आजचा दिवस. चला बाय.